एव्हरीवन, मी आहे शुभांगी नावडकर, टीचर बाय प्रोफेशन आणि इन्व्हेस्टर बाय पॅशन. मी आपल्यासाठी घेऊन आले आहे पर्सनल फायनान्सची 30 दिवसांची कंप्लीट सिरीज. आणि आज आपण चर्चा करणार आहोत डेप्ट बद्दल, गुड डेप्ट आणि बॅड डेप्ट बद्दल. म्हणजे कर्जाच्या विळख्यात अडकलं की माणसाचं काय होतं आणि कर्ज कसं चांगलं आहे, या दोन्ही अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. गुड डेप्ट म्हणजे चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज काय असतं, याच्यासाठी पहिल्यांदा आपण समजून घेऊया वाईट कर्ज काय असतं आणि कर्जाच्या विळख्यात अडकू नये असं का म्हटलं जातं. तर बघा, कर्ज हा शत्रू की मित्र ठरवण्या अगोदर पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि नंतरच ठरवा. कारण खूप सारे लोक असेही आहेत की कर्ज घेऊन मोठे झालेले आहेत आणि खूप सारे लोक असेही आहेत की कर्ज घेऊन रसातळाला गेलेले आहेत. त्यामुळे आपण या कर्जाचा वापर कसा करायचा हे आपण शिकणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. सर्वात पहिल्यांदा, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा आणि लाईक करा, शेअर करा सर्वांना ज्यांना पर्सनल फायनान्स शिकण्याची गरज आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना पर्सनल फायनान्स शिकणं खूप गरजेचं आहे. गुड बॅड डेप्ट म्हणजे बघा, जेव्हा आपण एखादं कर्ज घेतो आणि कर्ज आपल्या आवाक्याच्या बाहेर असतं, म्हणजे साधारणतः जर 1 लाख पगार असेल तर 30% म्हणजे 30,000च्या वरती जर ईएमआय आपला जात असेल तर आपण बॅड डेप्ट मध्ये जातोय. किंवा बॅड डेप्ट म्हणजे असं कर्ज जे तुम्हाला कर्जाच्या विळख्यात अडकवतं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की व्याज आपल्याला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट असे 2 प्रकारचे व्याज असतात. म्हणजे सरळ सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. पण आपण जेव्हा बँकेकडून घेतो, लोन घेतो आणि जेव्हा आपण ईएमआय भरत नाही त्यावेळी आपलं ते चक्रवाढ व्याज लागायला सुरुवात होते. म्हणजे मग आपल्याला व्याजावर व्याज पडत जातं आणि अशा पद्धतीने आपलं कर्ज जास्तीत जास्त वाढत जातं. म्हणजे एखाद्या वेळी जर तुम्ही भरलं नाही, म्हणजे समजा क्रेडिट कार्डचं तुम्ही लोन घेतलं, तर क्रेडिट कार्डचं कसं असतं, क्रेडिट कार्डला तुम्ही आज स्वाईप माराल, आज तुम्हाला ते पैसे वापरायला देतात. पण काय होतं, जर तुम्ही ते व्यवस्थित वेळेत नाही भरलं तर काय होतं, तुम्हाला पर डे तुम्हाला इंटरेस्ट रेट चार्ज केला जातो आणि तुमचा तो इंटरेस्ट रेट पर डे, समजा पर डे 2% असेल तर तो महिन्याच्या शेवटी 60% तो आपला व्याजाचा दर जातो. याच्यासाठी म्हणतात की क्रेडिट कार्ड वापरू नये आणि वापरलं तर खूप काळजीपूर्वक वापरावं. कारण क्रेडिट कार्डवर आपल्याला पैसे मिळतात, 2 लाखाचे पैसे, 2 लाख एवढी अमाऊंट मिळते, 5 लाख मिळते, काहींना 25 लाख मिळते, काहींना 1 कोटी पर्यंतचं सुद्धा क्रेडिट कार्ड वापरायला अलाउड असतं. पण होतं काय अशा वेळी, आपल्या मनात येतं की आपल्याला एवढे वापरायला पैसे मिळतायत ना, बघू काहीतरी होईल, एका महिन्याभरात आपण पे करून टाकू. पण सगळ्या गोष्टी जर आपण असा विचार करत गेलो की बघू काहीतरी होईल आणि एखादी डील फसली, आपल्याला एखाद्या ठिकाणून पैसा नाहीच आला आणि समजा आपण एखाद्या ठिकाणी 25 लाख रुपये जर खर्च केले असतील आणि ते जर आपण वेळेत दिले नाही तर मात्र आपल्याला 25 लाखावर पर डे नुसार आपल्याला व्याज आकारलं जातं आणि हे कर्ज खूप मोठं होतं. विचार केला तर कंपाऊंड इंटरेस्ट तो आपण नेक्स्ट सिरीज मध्ये बघणारच आहोत की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय आणि तो कसा वाढत जातो, कसं व्याजावर व्याज लागतं. कारण हा आकडा खूप मोठा असतो, आपल्याला वाटतं आधी थोडा, पण खूप मोठा आकडा असतो. त्याच्यासाठी कर्जाच्या जाळ्यात अडकताना, कर्ज घेताना आपण प्रॉपर ईएमआय भरू शकतो का याची खात्री केली, याशिवाय कर्ज घ्यायचं नाही. आता मी 2 मित्रांची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. तत्पूर्वी गुड लोन बद्दल बोलण्या अगोदर ही गोष्ट नक्की ऐका. सुरेश आणि राजेश हे 2 जण मित्र आहेत. एकाने काय केलं, कर्ज घेतलं आणि 30 लाखाची गाडी घेतली आणि गाडीमध्ये तो मस्त फिरायला लागला, सगळीकडे वा छान गाडी घेतली, त्याचं कौतुक खूप व्हायला लागलं. 30 लाखाची गाडी घेणं म्हणजे तशी सर्वसामान्य कुटुंबामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. त्याचं खूप कौतुक व्हायला लागलं आणि मग त्याला 30,000वर त्याला साधारणतः एक 35 ते 40,000चा दर महिन्याला ईएमआय बसू लागला. आता दुसरा जो त्याचा मित्र होता त्यानं काय केलं, त्यानं ते 30 लाखाचं घर घेतलं आणि घरासाठी तो ईएमआय भरू लागला. आता काय झालं, 20 वर्षानंतर राजेशचं जे घराचं लोन होतं ते पूर्णपणे नील झालं, घर त्याच्या नावावर झालं आणि प्लस त्याला त्या घरातून त्याला रेंटल इन्कम मिळू लागला. जे पैसे त्याने ईएमआय भरला होता, समजा 15,000 रुपये, तो 15,000 रुपये त्याचा रेंटल इन्कम असेल तर त्यानं काय केलं, 15,000 रेंटल इन्कम आणि प्लस त्याच्यामध्ये ईएमआय भरून त्याने 45,000चा ईएमआय त्याने पे केला. पण सुरेशचं मात्र काय झालं, त्यानं 30 लाखाची गाडी घेतली होती आणि त्या गाडीचं लोन भागवता भागवता त्याला पुढचे 10 वर्ष गेले. 30 लाखाचं लोन म्हणजे खूप जास्त ईएमआय बसला होता बाकीच्या खर्चामध्ये. कारण गाडीवरच खर्च केल्यामुळे बाकीचा कुठेही तो खर्च करू शकत नव्हता आणि त्याच्यामुळे त्याची लायबिलिटीज वाढत गेली. एकीकडे दुसऱ्या मित्राने म्हणजे राजेशने ऍसेटवर खर्च केला होता आणि सुरेशने मात्र लायबिलिटीजवरच खर्च केला होता. हे झाले दोन्ही डेप्टचे प्रकार. आता तुम्ही मला सांगणार आहात कमेंटमध्ये की योग्य कोणाचं आहे, गाडी घेणं योग्य होतं की घर घेणं योग्य होतं. मग याच्यामध्ये बघा, बऱ्याच वेळा मीही असं म्हणते की कर्ज घेऊन तुम्ही घर घेऊ
बनवू नका. आधी थोडासा स्वतःचा कॉर्पस जमा करा. निश्चितपणे की कधीही आपण जर एखादी प्रॉपर्टी घेत आहोत तर त्याच्यासाठी 50%, 30%, 40% हा कॉर्पस जमा केला पाहिजे आणि नंतरच तुम्ही तो खर्च केला पाहिजे आणि नंतरच तुम्ही घर वगैरे घेतलं पाहिजे किंवा गाडी घेतली पाहिजे कोणतंही. आणि ह्याच्यासाठी असतं गरजेचं ते फायनान्शियल गोल्स बनवणं. तेही आपण नेक्स्ट येणाऱ्या सिरीजमध्ये व्यवस्थित आपण चर्चा करणार आहोत की फायनान्शियल गोल्स कसे बनवायचे आणि किती किती EMI किती ठेवायचा, काय करायचं, या सगळ्या गोष्टींची डिटेल चर्चा होणार आहे. पण तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्यवस्थित व्हिडिओ बघावा लागेल. मी एकदम सोप्या भाषेत व्हिडिओ करते कारण फायनान्स, लोन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खरंच खूप क्लिष्ट वाटतात आणि त्यामुळे आपण या गोष्टी कधी वाचत नाही, बघत नाही. पण त्याच्यासाठी एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये उदाहरणांसहित मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर निश्चितपणे मला कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. प्रामुख्याने बॅड डेप्ट कोणकोणते ते मला इथे आवर्जून सांगायचे. एक म्हणजे पहिलं, तुम्ही जे कार लोन घेणार आहात ते बॅड डेप्ट आहे. दुसरं म्हणजे क्रेडिट कार्ड लोन बॅड डेप्ट आहे आणि पर्सनल लोन तुम्ही घेताय तेही बॅड डेप्ट आहे. कारण पर्सनल लोनला इंटरेस्ट रेट खूप जास्त असतो. त्यामुळे कधीही कोणी पर्सनल लोन घेण्याच्या भानगडीत पडू नका. शक्य असेल, अगदी अडचण असेल तर गोल्ड लोन वगैरे घेऊ शकता तुम्ही. बाकी कोणताही उपाय वापरा, पण पर्सनल लोन शेवटचा ऑप्शन ठेवा की पर्सनल लोन घेऊ नका. हे सगळे बॅड डेप्ट आहेत कारण ते आपल्याला कर्जाच्या विळख्यात अडकवतात. आता गुड डेप्ट कोणतं आहे तर होम लोन. तुम्ही जे होम लोन घेताय त्याच्यावर तुम्हाला व्याजदर खूप कमी आकारला जातो. त्यामुळे शक्यता अशी असते की तुम्हाला पुढे पुढे जाऊन तो EMI पण कमी बसतो, व्याज पण तुमचं कमी जातं आणि पुढे जाऊन तुम्हाला कमी करायला बरं पडतं किंवा तुम्ही टॉपअप सुद्धा घेऊ शकता होम लोन वरती. त्याच्यामुळे फायदा असा होतो की तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही लोन घ्यावंच लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होम लोनवर फ्लोटिंग रेट असतो. म्हणजे जेव्हा समजा कमी रेट झाला, RBI कडून रेट कट झाले तर अशा वेळी आपल्या होम लोन वरती सुद्धा रेट कट केले जातात. त्याच्यामुळे काय करावं लागतं की होम लोन हा आपल्यासाठी गुड डेप्ट आहे. याच्या बरोबर समजा प्रॉपर्टी लोन तुम्ही घेताय, प्रॉपर्टी लोन सुद्धा खूप चांगलं लोन आहे. आपण एखादी प्रॉपर्टी असेल तर ती युज करत नाही, मग अशा वेळी ती मॉर्गेज ठेवून त्याच्या जेव्हा प्रॉपर्टी लोन म्हणून आपण वापरतो तेव्हा आपण काय करू शकतो की तो पैसा आहे तो आपण दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यासाठी प्रॉपर्टी लोन घेणं सुद्धा फायदेशीर ठरतं. फक्त विचारपूर्वक आपण ते घेतलं पाहिजे. तिसरं आहे एज्युकेशन लोन. शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे कारण आजकालच्या जगामध्ये स्वतःवर इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. मग कोणतंही तुम्ही एज्युकेशन लोन घ्या. तुम्हाला शिक्षणासाठी परदेशी जायचं, एखाद्या मोठी डिग्री तुम्हाला घ्यायची आहे तर त्याच्यासाठी एज्युकेशन लोन घेतलं तर ते तुम्हाला 4 ते 6% आसपास मिळून जातं. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट्स असतात ते व्यवस्थित क्लॅरिफाय करून घ्यावे लागतात. पण ते एज्युकेशन लोन इज बेटर पडतं कारण तुमचं एज्युकेशन त्यातून होणार असतं आणि ती तुमची प्री इन्व्हेस्टमेंट असते. तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा तुम्हाला पोस्टमध्ये म्हणजे तुमच्या पुढच्या लाईफमध्ये तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळणार असतो. आता पुढचं जे गुड लोन आहे ते आहे बिझनेस लोन. आपण कोणताही बिझनेस सुरू करताना लोन आवर्जून घ्यावं कारण लोन घेतल्यामुळे काय होतं आपल्यावर थोडासा त्याचा स्ट्रेस राहतो किंवा आपण ते पूर्ण रिपे केलं पाहिजे याची आपल्याला जाणीव असते. आणि जेव्हा आपल्या बिझनेस मधून ते पैसे रिपे व्हायला लागतात तेव्हा आपल्याला खरोखर खूप आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जेवढे सगळे बिझनेस लोन आहेत बघा, PMFME अंतर्गत असतील किंवा मुद्रा लोन आहे, अशी बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत ज्याच्यामधून जर तुम्ही लोन घेतलं तर तुम्हाला तिथे सबसिडी सुद्धा मिळते. म्हणजे 30% असेल, 35% असेल. म्हणजे वुमेन कॅटेगरीमध्ये तर 35% सबसिडी सगळ्या लोनला आहे जवळजवळ आणि 30% आहे, काही ठिकाणी 25% सबसिडी आहे. मग आपल्याला त्याची सबसिडी पण जमा होते. शिवाय बिझनेस मधून जेव्हा लोन जातं तेव्हा आपला क्रेडिट स्कोर सुद्धा खूप चांगला होतो आणि पुढच्या बिझनेसमॅनच्या गुंतवणुकीसाठी, कोणत्याही पुढच्या मोठ्या बिझनेसच्या गुंतवणुकीसाठी तो आपल्याला क्रेडिट स्कोरही उपयोगी पडतो आणि कोणतीही बँक आपल्याला लोन अप्रुव्हल लगेच देते. म्हणजे काहीतरी प्री हिस्ट्री पण आपली तयार होते. त्यामुळे बिझनेस लोन सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. आशा करते की तुम्हाला गुड लोन आणि बॅड लोन बद्दल सगळं काही नीट समजलं असेल. तुम्हाला जर अजूनही काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुम्ही मला सूचनाही देऊ शकता की अजून कशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. निश्चितपणे मी तसा प्रयत्न करेन आणि मलाही जसं माझं मिशन आहे की सगळ्या घराघरात फायनान्स पोहोचवलं पाहिजे, सगळ्यांना फायनान्शियल फ्रीडम बद्दल जाणून घेतलं पाहिजे किंवा सगळ्या महिलांपर्यंत किंवा सगळ्या सामान्य कुटुंबापर्यंत फायनान्शियल एज्युकेशन पोहोचलं पाहिजे. तसंच तुम्ही मला मदत करा की तुम्ही तुमच्या मित्रांच्या पर्यंत, तुमच्या नातेवाईकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांच्याही घरात फायनान्शियल अवेअरनेस वाढेल. एक लक्षात ठेवा, श्रीमंत कुटुंबामध्ये फायनान्शियल एज्युकेशन लहान मुलांपासून सगळ्यांना दिलं जातं. सामान्य कुटुंब मात्र हे होत नाही, पण ते देणं खूप गरजेचं आहे.
कॉमेडीचे व्हिडिओ असतील, ॲस्ट्रोचे व्हिडिओ असतील, हे सगळेजण शेअर करतात. पण फायनान्शियल एज्युकेशनच्या बाबतीत मात्र तेवढा अवेअरनेस सोसायटीमध्ये नाही आणि म्हणूनच मी फायनान्शियल एज्युकेशन हे कंटेंट निवडलं. मला माहिती आहे की रीच याला कमी असतो किंवा खूप कमी असं आहे की खूप कमी लोक आहेत की हा अवेअरनेस पुढे पोहोचवणार आहेत, हेही मला माहिती आहे. पण तरीही माझं मिशनच तसं आहे की जर आपल्याला कुठे एज्युकेशन पुरवायचं असेल तर ते मला फायनान्शियल एज्युकेशनच पुरवायचं आहे. कारण खरोखर आपली जनता 70% 80-90% लोक जी गरीब आहेत ना, त्याला कारण अजिबात असं नाहीये की त्यांच्याकडे इन्कम सोर्स नाहीये. त्याला कारण हे आहे की फायनान्शियल अवेअरनेस नाहीये आणि हे मी सायंटिफिकली प्रूव्ह करू शकते. यासाठी माझ्या नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये मी निश्चितपणे याविषयी पूर्ण तुम्हाला डाटा अनालाइज करून सांगेन. थँक यू फॉर वॉचिंग.